आजचा आपला विषय आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याचे महत्त्व काय आहे त्याविषयी माहिती आपल्याला माझ्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तर 2-3 वर्षाच्या आधी आपल्या शाळेमध्ये सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून विविध प्रकारचे झाडे लावण्यात आलेले आहेत. त्या झाडांची माहिती आणि ते झाडं का म्हणून लावण्यात आले आणि त्याचा फायदा काय आहे याची सुद्धा माहिती आपण आपल्या या आजच्या या विषयामध्ये आपण घेऊया. ठीक आहे. तर बघा, सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये जामून, अकासिया अरेबिका, नीम आणि त्याचबरोबर आंब्याची झाडं सुद्धा लावण्यात आलेली होते. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जाऊया आणि आज आपण आपल्या पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन याचं महत्त्व काय आहे याच्याविषयी माहिती आपण थोडक्यामध्ये घेऊया. ठीक आहे. तर चला, आपण आपल्या या महाविद्यालयामध्ये विविध प्रकारचे विविध जातीचे झाडं लावण्यात आलेले होते. या ठिकाणी आंबा, कवनीम, जामून, तसेच अकासिया अरेबिका, ऑस्ट्रेलियन बाबू या प्रकारचे झाडे लावलेली आहेत. खरं पाहायला असता आपल्या सर्वांना माहीत आहे की पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे महत्त्व काय आहे. तर निसर्गाने आपल्याला, पर्यावरण ही एक निसर्गाची देणगी आहे की नाही. पर्यावरण ही एक निसर्गाची देणगी आहे आणि या पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे. आता या पर्यावरण म्हणजे काय याची माहिती आपण देत असताना थोडक्यामध्ये आपण सांगूया की पर्यावरण मध्ये 2 प्रकारचे घटक असतात. एक तर एक जैविक घटक असतो, सावलीमध्ये या. दुसरे घटक असतो कोणतं, अजैविक घटक. आता जैविक घटक मध्ये कोणतं घटक मोडणार, तर जैविक घटकामध्ये मोडणार सर्व जे सजीव वर्ग जे राहत आहे. उदाहरणामध्ये झाडे आहेत, उदाहरणामध्ये प्राणी, पक्षी, हे सर्व काय आहेत, जैविक घटक आहेत आणि त्याला सजीव घटक म्हणू शकतो आपण, काय म्हणतोच आपण. ठीक आहे. आणि नंतर निर्जीव घटकामध्ये काय काय मोडतंय, निर्जीव घटकामध्ये जमीन, वारा, जल या प्रकारचे घटक जे असतात ते निर्जीव घटकामध्ये मोडतात. म्हणजे दोन्ही घटकांमधून तयार झालं असते का एक पर्यावरण. ठीक आहे. तर पर्यावरणाचं आपल्याला संरक्षण आणि संवर्धन करायचं आहे. या मागे हेतू काय आहे, तर आता सध्या जर बघितलं, समजा औद्योगिकरणाचा काळ आहे आणि औद्योगिकरणाच्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंग, जल प्रदूषण, हवा प्रदूषण या प्रकारचं दुष्परिणाम आपल्याला या पर्यावरणामध्ये दिसून येत आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तर सर्वसामान्यांना म्हणजे सर्व जनसमुदायांना याचं महत्त्व कळायला पाहिजे. त्या अनुषंगाने आपल्या भारतमध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या दिवसाचं महत्त्व सर्वांना त्यांच्या मनामध्ये विशद व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने 22 एप्रिलला कोणता दिवस साजरा करतो आपण, वसुंधरा दिवस करतो आपण. 22 एप्रिलला वसुंधरा दिवस साजरा करतो आणि त्याचप्रमाणे 7 सप्टेंबरला आपण कोणता दिवस साजरा करतो आपण, यस, क्लीन एअर डे. आणि त्याचप्रमाणे ओझोन डे कोणता दिवस आपण साजरा करतो आपण, 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबरला आपण साजरा करतो आपण. आणि त्याचप्रमाणे पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतो. कोणता आहे ते, 5 जूनला पर्यावरण दिवस साजरा करतो. यामागे विषय काय असेल, कारण तेच की याचं महत्त्व कळायला पाहिजे की आपल्या या पर्यावरणाचं अधोगती होत आहे, ऱ्हास होत आहे आणि पर्यावरणाची ऱ्हास होऊ नये, अधोगती होऊ नये. कारण आपल्याला माहित आहे की आपलं जे सर्वांगीण विकास जे आहे, म्हणजे मानवाचा जे सर्वांगीण विकास आहे ते पर्यावरण शुद्ध असेल तेव्हाच त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतोय. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची एक गरज आहे. म्हणून त्यासाठी पर्यावरणाचं अधोगती आणि ऱ्हास होऊ नये त्याकरिता आपल्याला झाडे लावायचे आहे. ठीक आहे. झाडे लावा आणि झाडे जगवा. ठीक आहे. म्हणजे आपला हा एक अमूल्य घटक आहे पर्यावरणाचे संरक्षण आणि आपल्याला
निसर्गाच्या माध्यमातून जे काही साधन संपत्ती मिळालेली आहे त्या सर्व साधन संपत्तीचे संरक्षण करणे काळाची गरज आहे आणि तो आपल्या मानव जातीचा एक अमूल्य घटक आहे. लक्षात. म्हणून झाडे लावूया, झाडे जगवूया आणि आपल्या या वसुंधराला वाचवूया. ठीक आहे. धन्यवाद.